अजित पवारांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवारांना ओपन चॅलेंज पाहायला मिळत आहे। अरे पठ्ठ्या, तू आमदार कसा होतो ते मी बघतोच असं ओपन चॅलेंज आता अजित पवारांनी दिलं। अजित पवार जे ठरवतो ते केल्याशिवाय सोडत नाही हे लक्षात ठेव, अजित पवारांनी हे विधान केलं। अशोक पवारांना विधानसभेला पाडणारच असं आता अजित पवारांनी म्हटलंय। शिरूरमधील प्रचार सभेत अजित पवारांनी अशोक पवारांना आता ओपन चॅलेंज दिल्याचं पाहायला मिळतंय। यावर आता अशोक पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मला घरी आल्या आमदारांनी सांगितलं असं असं अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला। त्याला दाखवले गाजर, त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री। आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला। अरे पट्ट्या, तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होता ना। याला अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मतदारांना मी आमदार होऊन दिलं नाही। आता मी पण चॅलेंज देतो, तो आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो। मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केली। दादांच्या मुखातनं हे शब्द बरोबर नाही, कोणाची अवकात काढू नये। ज्याला त्याला पण काही मान मर्यादा असतात, पण कुठल्या थरापर्यंत जायचं हे नेतृत्वाने ठरायचं असतं। जसं सुप्रियाताई सांगतात, आरेला कारेने उत्तर देता येतं, परंतु न बोलता सुद्धा त्याला फार मोठं उत्तर मिळतं। तसाच मी आहे, आरेला कार्य करणारा नाही, त्याला न बोलता उत्तर मिळतं। निवडून द्यायचं पाडायचं हे जनतेच्या हातात असतं साहेब। आणि पवार साहेबांच्या सारख्याचे आशीर्वाद मिळाले आणि जनतेचे आशीर्वाद मिळाले तर निवडणूक फार काय अवघड जात नाही, असा अनेक मागच्या वर्षाचा काळाचा इतिहास आहे। त्यामुळं अशी भाषा निवडून आणतो मी असं म्हटलं पाहिजे। असं आहे की मतदारांचा जो अधिकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।